नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडा मुंबई लॉटरीची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आता लवकरच म्हाडाची जी मुंबई लॉटरी आहे ती जाहीर होईल। तर ती मार्च महिन्यात जाहीर होणार आहे। त्याची जाहिरात जशी प्रसिद्ध होईल आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल ते जे व्हिडिओज असतील ते नक्कीच येतील। परंतु आता म्हाडा एक नवीन योजना आणत आहे, ती म्हणजे ॲडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम। तर ही ॲडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम काय आहे त्याबद्दल आपण ही व्हिडिओ बनवलेला आहे। तर त्याच्याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती भेटेल। 3,500 घरांची ॲडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम असेल, म्हणजे म्हाडा जी 5,000 घरांची लॉटरी काढणार आहे त्याच्यामध्ये 3,500 घरे ही ॲडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम अंतर्गत येणार आहे। तर व्हॉट इज म्हाडास ॲडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम, ही ॲडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर सो मेनी टाइम्स आपण पाहिलेलं आहे की म्हाडाच्या लॉटरीत घर लागूनही केवळ वेळेत पैसे जमा न झाल्यामुळे घर गमवावे लागणाऱ्या सर्वसामान्यांसाठी म्हाडाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता ॲडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम अंतर्गत विजेत्यांना घराचे पैसे एकदम न भरता 3 ते 4 वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा मिळणार आहे। सध्या म्हाडा इमारतीला ओसी मिळाल्यानंतर लॉटरी काढते, म्हणजे आपण आतापर्यंत जर पाहिलं असेल तर जास्त करून ज्या वेळेस ओसी मिळायची, ओसी मिळाल्यानंतरच म्हाडाची जी लॉटरी आहे ती निघायची त्या इमारतीसाठी। आणि विजेत्यांना मग काय करावं लागायचं, तर संपूर्ण रक्कम भरण्यासाठी केवळ 105 दिवसाचा वेळ मिळायचा। मात्र आता खाजगी बिल्डरप्रमाणे, ज्याप्रमाणे प्रायव्हेट बिल्डर करतात, इमारत जी आहे ती बांधकामाधीन असतानाच लॉटरी काढली जाईल, म्हणजे त्या इमारतीचं काम चालू असतानाच ती लॉटरी काढली जाईल। जसे इमारतीचे स्लॅब पूर्ण होतील तसे विजेत्यांकडून पैसे आकारले जातील। आता हे जे पैसे आहेत ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने भरता येणार आहेत। लॉटरीत घर लागल्यास सुरुवातीला 10% पैसे भरावे लागतील, पुढील 6 ते 8 महिन्यात 15% पैसे भरावे लागतील, आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे 25% आणि तिसऱ्या वर्षी 25% भरावे लागतील। त्यानंतर इमारतीला ओसी मिळाल्यावर 25% जो हप्ता आहे तो भरावा लागेल, म्हणजे इमारतीला ओसी मिळाल्यानंतर जो उर्वरित 25%चा हप्ता आहे तो भरायचा आहे। त्यानंतर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन होईल। तर सर्वसामान्यांना आणि म्हाडाला दुहेरी फायदा आहे। एकाच वेळी लाखो रुपये उभे करण्याची धावपळ थांबेल, बँकेकडून कर्ज घेणे सोपे होईल, कारण बँक कामाच्या प्रगतीनुसार थेट म्हाडाला हप्ते देऊ शकेल। सध्या म्हाडाला संपूर्ण प्रकल्पाचा खर्च स्वतःच्या तिजोरीतून करावा लागतो, आणि या योजनेमुळे कामाच्या दरम्यानच निधी उपलब्ध झाल्याने प्राधिकरणावरील सुद्धा आर्थिक ताण कमी होईल, त्यामुळे म्हाडाला सुद्धा फायदा। तर याची जी अंमलबजावणी आहे ती लवकरच मुंबईत होणार आहे। मुंबईत सध्या तयार घरांची संख्या मर्यादित आहे, आणि त्यामुळे नवीन गृहप्रकल्प सुरू करतानाच त्याची लॉटरी काढली जाईल, जेणेकरून घरांचे बांधकाम पूर्ण व्हायला आणि विजेत्यांना पैशांचे नियोजन करायला पुरेसा वेळ मिळेल, अशी माहिती म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांनी दिली आहे। तर म्हाडामध्ये आता जी ॲडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम येणार आहे, तर टप्प्याने घराचे पैसे विकासकांप्रमाणेच आपल्याला भरायचे आहेत। तर त्याबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। ऑलरेडी मी याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु त्या व्हिडिओमध्ये ॲडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम हे मेन्शन केलेलं नाही आहे। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।